हळेच येतात ना, म्हणजे काही काही वेळा सिच्युएशन अशी असते की डू ऑर डाय. आय गॉट ऑपरेटेड फॉर माय बॅक सर्जरी इन 2015. इट्स रिकरन्स अँड आय गॉट ॲडमिटेड अगेन इन 2017. हा 3% लोकांना रिपीट एपिसोड होतो. आय एम वन ऑफ दॅट. लॉकडाऊनमध्ये आय गॉट कोविड इन सेकंड वेव्ह. तेव्हा पण मी 7 दिवस रुबी हॉस्पिटलला ॲडमिट होते आणि तेव्हाही अशी परिस्थिती होती की राहते का नाही, होतं काय होतं माहिती नाही. पण स्वामी कृपेने आणि खूप चांगल्या डॉक्टर्स मिळाले, रेमडेसिवीर वेळेवर मिळालं, फॅमिली आणि फ्रेंड्सचा सपोर्ट मिळाला. सो मी छान सर्वाइव्ह करू शकले आणि आज पॉडकास्टला बसली आहे. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. आज तुमचे सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्या बरोबर आहेत अपर्णा सहस्त्रबुद्धे मॅम. अपर्णा सहस्त्रबुद्धे मॅम बद्दल सांगायचं म्हटलं तर त्या सायकोलॉजीमध्ये त्यांनी करिअर केलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांचं सायकोलॉजी आणि HR मध्ये झालेलं आहे आणि त्या वेगवेगळ्या मार्केटिंग सेक्टरमध्ये सुद्धा काम करतात, ऑनलाईन ऑफलाईन सुद्धा काम करतात. त्यांच्याबद्दल अजून जाणून घेऊयात आणि त्यांची जर्नी जाणून घेऊयात. आपल्या सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी हे सगळेजण इथे आलेले आहेत. तर त्यांच्या स्टोरीतनं आपल्याला काय मिळतंय हे आज आपण इथे जाणून घेऊयात. नमस्कार. तुमच्या स्वतःबद्दल थोडं सांगाल? मी अपर्णा खंडफुले सहस्त्रबुद्धे, जे माझं फेसबुकचं नाव आहे. आय बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे आणि मी शनिवारपेठेसारख्या छोट्या ठिकाणी राहिले, हुजूरपागेसारख्या शाळेत शिकलेली आहे. गरवारे कॉलेजमध्ये माझं सायकोलॉजी झालंय. आय गॉट मॅरिड अर्ली अँड आय हॅव डन माय बोथ पोस्ट ग्रॅज्युएशन्स आफ्टर माय मॅरेज. आणि माझा मुलगा 2 वर्षाचा असताना मी सायकोलॉजी केलं, HR केलं. त्याच्यानंतर मी करिअर चालू केलं HR मध्ये. आय बीन इन टू द रिक्रुटमेंट्स, HR ॲडमिन. अँड राईट नाव आय एम वर्किंग प्रोफेशनल इन IT कंपनी. प्लस सायकोलॉजी माझा बिंड आहे, म्हणजे मुळात मला आवड आहे त्याची. सो आय कंडक्टेड पॅरेंटिंग वर्कशॉप्स. आय एम हेल्पिंग वन ऑफ माय फ्रेंड फॉर द पॅरेंटिंग वर्कशॉप्स. सो सायकोलॉजीबद्दलची आवड आहे, लिहायची आवड आहे. माझं स्वतःचं पेज आहे, त्याच्यावर मी ब्लॉग्स लिहित असते, काही माझ्या स्वतःच्या वॉलवर पण लिहित असते. सो आय लाईक ऑल दॅट. तुम्ही आता म्हणालात लग्नानंतर तुम्ही दोन्ही डिग्री घेतल्या. येस. कसं फॅमिलीनी सपोर्ट केला का तुम्ही बंड केलात, असं काही झालं का? नाही, माझी फॅमिली इज व्हेरी सपोर्टिव्ह, त्यामुळे मला बंड करायची वेळ नाही आली. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी पण माझा मोठा मुलगा 2 वर्षाचा होता, पण माझ्या सासूबाई म्हणला की नाही तू कर, मी सगळं सांभाळते. सो मी नोकरीनंतरचा क्लास असं करून माझे पोस्ट ग्रॅज्युएशन केले. पण मला खूप चांगली लोक भेटली, स्वामींची खूप कृपा राहिली, त्यामुळे माझे सगळे पोस्ट ग्रॅज्युएशन छान झाले. त्याच्यानंतर मला जॉब्स चांगले मिळाले. त्या जॉब्समधनं वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे मला माझं रिक्रुटमेंटचं करिअर होतं ते ग्रो करून ITला मिळालं, MNCत काम करायला मिळालं. सो मग रिक्रुटमेंटचे ड्राईव्ह असो, त्याच्यानंतर HR असो, म्हणजे इंटरव्ह्यू घेताना माझं सायकोलॉजी कसं मला काम करू शकेल किंवा मी कसा परफेक्ट माणूस ओळखू शकेल, ह्याच्यासाठी मला खूप फायदा झाला. तुमच्या शिक्षणाचा तुम्ही वर्क प्लेस मध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या 2 डिग्र्या घेऊन सुद्धा त्याचं कंबाईन करून तुम्ही यूज करत आहात. हे खूप वाखाणण्याजोगं असतं की आपण जे शिक्षण घेतोय ते रेग्युलर लाईफ मध्ये पण यूज करता आलं पाहिजे. नाहीतर फक्त डिग्री घेत राहिलो आणि काहीच नाही केलं, त्यामध्ये तर काही हे होत नाही. तुम्ही हे सगळं करताना तुमच्या बरोबर कोण होतं? सगळ्यात मोठा सपोर्ट माझी फॅमिली, माझा मोठा मुलगा, माझा छोटा मुलगा, माझ्या सासूबाई, माझा नवरा, माझे माहेरचे लोक. मी बॉर्न अँड ब्रॉट अप पुण्याची असल्यामुळे माझी सगळी फॅमिली पुण्यातच आहे. सो माझ्या वडिलांचा खूप मोठा आधार होता मला सायकोलॉजीसाठी. माझ्या मिस्टरांचा खूप मोठा आधार होता की नाही तू चांगलं करिअर कर, छान झालं पाहिजे, शिक, तुला काय हवं ते कर. हे त्यांनी मला वेळोवेळी संधी दिली. सो मी ते करू शकले. आणि अडचणी येतातच. आय गॉट ऑपरेटेड फॉर माय बॅक सर्जरी इन 2015. It's recurrence and I got admitted again in 2017. So 3% लोकांना रिपीट एपिसोड होतो. आय एम वन ऑफ दॅट. आणि दोन्ही वेळी मला खूप गोष्टी फेस कराव्या लागल्या, खूप रिस्ट्रिक्शन्स होत्या. पण माझी फॅमिली, माझे फ्रेंड सर्कल खूप मोठं आहे. या सगळ्या लोकांनी मला खूप हेल्प केली. सो आज मी तुम्हाला दिसते ती त्याच्यामुळे एवढी दिसते. जिंदा दिल की बाबा छान राहणं किंवा छान वागणं, मैत्रिणींच्या टोळ्यातून फिरणं, दिस इज बेसिक माय फंडा ऑफ लाईफ. 2 सर्जरी? येस. आणि टाइम स्पॅन काय होता दोघांमधला? पहिली 2015 आणि दुसरी 2017. आणि मी म्हणलं तसं की रिपीट एपिसोड फार कमी लोकांना होतो.
सो आय गॉट रिपीट एपिसोड आणि त्याच्यातनं मग वेट लॉस करणं, त्याच्या फिजिओथेरपी करणं, त्याच्यानंतर मी ॲक्वा फिजिओथेरपी केली डॉक्टर केतकीकडे, त्याच्यातनं पूर्ण आउटकम होऊन वेट लॉस करून अगेन आय हॅव स्टार्टेड माय रुटीन. सो आता मी कुठलाही एक्सरसाइज करू शकते एक्सेप्ट द बॅक बेंडिंग. सो आता मी स्वतःला या ह्याच्यावर उभं केलंय. इन बिटवीन इन कोविड लॉकडाऊनमध्ये आय गॉट कोविड इन सेकंड वेव्ह, तेव्हा पण मी 7 दिवस रुबी हॉस्पिटलला ॲडमिट होते आणि तेव्हाही अशी परिस्थिती होती की राहते का नाही होतं, काय होतं माहिती नाही. पण स्वामी कृपेनी आणि खूप चांगल्या डॉक्टर्स मिळाले, रेमडेसिवीर वेळेवर मिळालं, फॅमिली आणि फ्रेंड्सचा सपोर्ट मिळाला. सो मी छान सर्व्हाइव्ह करू शकले आणि आज पॉडकास्टला बसली आहे. 3 वेगळ्या वेगळ्या प्रसंगांमधून तुम्ही गेलात. राईट. आणि फिजिओथेरपी खूप हार्ड असते, Yes. खूप दुखतं त्याच्यामध्ये. त्यावेळी तुम्ही स्वतःला मोटिवेट कसं करत होता? ॲक्च्युली माझे फिजिओथेरपिस्टनी मला खूप मोटिवेट केलं की नाही तू ह्याच्यातनं व्यवस्थित बाहेर पडू शकशील, करू शकशील. ज्यांनी सर्जरी केली ते डॉक्टर रेगे, त्यांनी मला खूप मदत केली की नाही तू ॲक्वा थेरपी कर, सो त्याने तुला फरक पडेल, पायाची स्ट्रेंथ वाढेल, बॅकची स्ट्रेंथ वाढेल, सो यू कॅन डू द अदर ॲक्टिव्हिटीज. कारण मी एरोबिक्स वगैरे सगळं आधी ट्राय केलेलं होतं आणि वेट लॉस जर्नी माझी वेगवेगळ्या वेळी 10 किलो कमी जास्त ही चालूच होती. मी पाहत आली आहे 7 वर्ष. थँक्यू. येस. नाही, तुम्ही खूप मोटिवेटेड पण असता, प्लस तुमचे झुंबाचे सेशन्स पाहते मी, तुमच्या स्टेटसवर नेहमी असतात. रेग्युलर लोक जे असतात ना, म्हणजे आम्ही रेग्युलर जे सकाळी उठायला कंटाळा करतो किंवा नाही बाबा आज नको करायला, उद्या करूयात, परवा करूयात, असं जे चाललेलं असतं, तेव्हा असा काहीतरी टर्निंग पॉईंट मिळून जातो की जिथे आपल्याला असं होतं की नाही आता आपण केलंच पाहिजे, आता आपण केलंच पाहिजे. पण तुमच्या केसमध्ये ह्या 3 वेळा अशी गोष्ट झाली, त्याच्यातनंही तुम्ही उभ्या राहिलात आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही आज वर्किंग वुमन आहात, 2 मुलांना सांभाळताय, फॅमिली सांभाळताय, प्लस आज इथे आलेला आहात आणि एवढ्या वेळात वेळ काढून जॉब सुद्धा करता तुम्ही. तर खूप काही गोष्टी जगल कराव्या लागतात. आणि ह्या सगळ्या जगल करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येतात, हर्डल्स असतात? हर्डल्स येतात ना, म्हणजे काही वेळा सिच्युएशन अशी असते की डू ऑर डाय, इकडे जाऊ की तिकडे जाऊ, दोन्ही तितकंच इम्पॉर्टंट आहे. काही वेळा असं असतं की रिक्रुटमेंटचा ड्राईव्ह फार इम्पॉर्टंट आहे, पण तुझ्या लेकाचं गॅदरिंग पण आहे. सो अशा वेळी मी पिरंगुटसारख्या ठिकाणी काम करत होते, तर मी ड्राईव्ह घेऊन आले, त्याचं गॅदरिंग बघितलं, 2 तासांनी परत पिरंगुटला गेले. अशा घटना झालेल्या आहेत. पण ठीक आहे, त्याच्यातनं तुम्ही शिकत असता आणि प्रत्येक आई आपल्या मुलासाठी करत असते. दुसरी गोष्ट, मग काही वेळा तुम्हाला प्रायोरिटीज ठरवाव्या लागतात की बाबा तुला हे करायचंय का हे करायचंय, त्याच्याप्रमाणेच तुम्ही करू शकता. काही वेळा वेट लॉसला महत्व देणं, किंवा काही वेळा मी फॅशन शो मध्ये भाग घेते, मी एकांकिकामध्ये काम करते, मी फेसबुकला ऍक्टिव्ह असते, मी ब्लॉग लिहिते. मग हे सगळं बघताना असं वाटतं यार ही फक्त एवढंच करते का? पण बॅक एंडला माझ्या आवडी, माझ्या स्वयंपाकाच्या गोष्टी करणं किंवा मुलांना घेऊन बाहेर जाणं, फॅमिली ट्रिप्स करणं, या गोष्टी चालू असतात. किंवा 10-10 तास काम करणं, दिवसभर ऑनलाईन राहणं. माझा ऑनलाईनचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. आय सेल पैठणी सारीज, लखनवी कुर्ते, कोलकाताच्या सारीज, असं सगळं. शॅडो मूर्ती आम्ही पेनवरनं डायरेक्ट आणून लॉकडाऊन मध्ये सुद्धा उंडरी, खराडी या सगळ्या ठिकाणी लोकांना पोहोचवल्या, होम डिलिव्हरी केल्या. सो आवड असली की सवड निघते, ह्याच्यावर माझा विश्वास आहे. बरोबर आहे. तुम्हाला स्वयंपाक करायला पण आवडतो? करायला आवडतो, खायला जास्त आजकालच्या आवडतं. मुली म्हणतात आम्हाला स्वयंपाक नाही आवडत करायला. घरातलं काम सांगू नका, त्यांना काय सांगा? नाही, करून बघायला काही हरकत नाही. पहिली 5-10 वर्ष मलाही आवडत नव्हता, पण लॉकडाऊन मध्ये मी डेव्हलप केली. सो आता मी चांगली व्हेज बिर्याणी करू शकते. आता माझ्या फ्रेंड्स लोक आवडीने खातात. मस्त. व्हेज बिर्याणी, मी पण व्हेज. येस. फ्युचरचे प्लॅन्स काय तुमचे? आता तरी असं आहे की ग्रुपकडे मला खूप बघायला वेळ झालेला नाहीये. सो आता मी ठरवलंय की थोडे पैठणी बिशी आणि या गोष्टी चालू करायच्या आणि अजून काही महिलांना ऍड करून तो ग्रुप कसा मोठा करता येईल. किंवा मला सायकोलॉजीकडे तेवढं बघायला वेळ नाही झालाय. सो आता मी 1-2 पेरेंटिंग वर्कशॉप केले, त्याच्यानंतर असं वाटलं की नाही ह्याची खूप जास्त गरज आहे. सो त्याच्यासाठी काही वर्कशॉप घेता येईल का, किंवा काही शाळांशी असोसिएट होऊन करता येईल का, किंवा सायकोलॉजीमध्ये अजून काही अपडेशन कोर्स करून काउन्सिलिंगसाठी काही करता येईल का, ह्याच्याकडे वळायचंय. सो आय एम थिंकिंग ऑन दॅट लाईन. ओके, व्हेरी नाईस. तुमच्या प्रोडक्ट्स बद्दल पण तुम्ही आम्हाला म्हणजे सांगणार होतात?
थोडंसं अजून एलॅबरेट करून सांगितलं तर चालेल. हा, म्हणजे मी ऑनलाईनचा ग्रुप चालू केला. माझ्या मैत्रिणीने एका लखनवीच्या ग्रुपचा रेफरन्स दिला होता. मी जस्ट चालू केला, लॉकडाऊन होतो, ऑनलाईन आहे, म्हणलं करू शकतो. हो. सो ते करताना मला चांगला रिस्पॉन्स मिळाला. प्लस साईजचे लखनवी कुर्ते लोकांना मिळत नव्हते, ते मी खूप प्रोव्हाइड करू शकले. पैठणीसाठी मी स्वतः येवल्याला जाऊन त्याचा हातमाग बघून आले. देन आय सेल दॅट पैठणीज. कोलकाताचे कुरिअर यायला 15-15 दिवस लागतात, तर लोकांना असं वाटायचं एक साडी यायला एवढा दिवस का लागते, पण साडी बघितल्यावर लोकांच्या लक्षात येतं की कोलकात्यावरनं साडी येते. सो बरोबर. त्याचा दर्जाही तसाच आहे किंवा त्याचं खादीही तसंच आहे. सो माझे खूप कमी कस्टमर आहेत, पण ते रिपीटेड कस्टमर आहेत आणि अजून आता मी वाढवण्याच्या दृष्टीने ट्राय करते. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आज तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात आणि एवढ्या खूप लांबून तुम्ही आज आलात. मला खूप छान वाटलं, एका फोन कॉलवर Thank you. आलात. आणि कधी कधी तुमच्यासारखे लोक जेव्हा मला भेटतात ना, आपण भेटलो आय गेस 2017 मध्ये क्लायंट म्हणून आला होता तुम्ही Yes. माझ्या इथे, पण आपण त्याच्यानंतर एकमेकींना बघत आलेलो आहे. इतके वर्ष आपण सगळं बरोबर केलेलं आहे. कोविड सुद्धा आपण बरोबर दोघीजणी होतो एकमेकींना सपोर्ट करत. तुमच्या फोटोजवर मी हात टाकते, तुम्ही माझ्या फोटोजवर हात टाकता. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. राईट. आणि त्यांनी रिलेशन्स मेंटेन होतात. Yes. आणि त्यामुळे आज आपण या मंचावर उभं आहे, दोघी जणी एकमेकांना सहकार्य करत. आणि अशाच खूप साऱ्या महिलांना आम्ही सांगू शकतो की एकमेकांना मदत करून, तुमची सासू तुम्हाला मदत करते, आई मदत करते, किंवा कुणीही मैत्रीण मदत करते, ह्यानीच आपलं एम्पायर उभं होणार आहे. ना की एकटं आपण करून मी करणार आणि नाही होऊ दुसऱ्याला शकत. मदत नाही करणार, असं नाही चालत. तर जे एम्पायर आपण उभं करायचा प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी नक्की तुमच्या आजूबाजूच्या मैत्रिणींना मदत मागा, त्यांनाही काहीतरी करायला मिळेल. येस. आणि तुम्हालाही त्याची मदत होईल आणि तुम्ही काहीतरी मोठं करू शकता. ह्या नोटवर मी आजचा इंटरव्ह्यू संपवते. थँक्यू.